दक्षिण सोलापूर तालुक्यातील वरळे गाव इथं दारूच्या हातभट्टीवर छापा टाकून 94,000 रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला। ही कारवाई सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली। वरळे गावात जमिनीमध्ये मारलेल्या खड्ड्यात 12 प्लॅस्टिक बॅरल्स, 3 लोखंडी बॅरल्स असे एकूण 19 बॅरल्स ठेवले होते। त्यामध्ये गुळ मिश्रित रसायन भरलेलं होतं। त्या 19 बॅरल्समध्ये प्रत्येकी 200 लिटर प्रमाणे 3800 लिटर रसायन आणि गुळपाक असा एकूण 94,800 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला। हा मुद्देमाल त्याच ठिकाणी नष्ट करण्यात आला। यातील पळून गेलेल्या आरोपींविरुद्ध पोलीस नाईक निशांत सावंत यांनी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। ही कामगिरी पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण सावंत यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक फौजदार विवेक सांजेकर, हवालदार मल्लीनाथ चडचणकर, सचिन वाकडे, संदीप काशीद, पोलीस नाईक निशांत ठोकळे, अमोल जाधव, पांडुरंग केंद्रे यांनी पार पाडली।